गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टडी टूर 4 म्हणजे चौथं युनिट आणि चौथ्या युनिटमधला पहिला पॉईंट 4.1 या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे द नायटिंगेल अँड द नोबलमॅन. द नायटिंगेल म्हणजे गाणारा पक्षी, बुलबुल पक्षी, अँड द नोबलमॅन म्हणजे एक सरदार किंवा श्रीमंत माणूस असा अर्थ होतो. तर बुलबुल पक्षी आणि या श्रीमंत माणसाची, सरदाराची स्टोरी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर लेट्स बिगिन. अ नोबलमॅन इन अ फार अवे लँड वन्स कॉट अ नायटिंगेल अँड पुट हिम इन अ केज. तर बघा मित्रांनो, अ नोबलमॅन म्हणजे तो सरदार इन अ फार अवे लँड म्हणजे दूरवरच्या प्रदेशामध्ये. लँड म्हणजे जमीन, पण इथं लँडचा अर्थ प्रदेश, देश. तर दूरवरच्या देशामध्ये एक सरदार होता आणि एकदा वन्स म्हणजे एकदा त्या नोबलमॅनने काय केलं, कॉट. स्कॅचचा हा भूतकाळ आहे, CAUGST, कॉट म्हणजे पकडलं. तर ह्या नोबलमॅननी काय केलं, एकदा पकडलं अ नायटिंगेल. काय पकडलं? नायटिंगेल म्हणजे ती बुलबुल, गाणारा पक्षी त्याने पकडला आणि पकडून काय केलं, अँड पुट हिम इन अ केज, आणि त्या बुलबुल पक्षाला त्यानं पकडून एका केजमध्ये, केज म्हणजे पिंजरा, तर त्या पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलं. सेकंड लाईन, नो बर्ड लाईक टू बी शट अप इन अ केज. मग कोणत्याही पक्षाला आवडत नाही. नो बर्ड लाईक्स म्हणजे कोणत्याही पक्षाला आवडत नाही. काय आवडत नाही? टू बी शटअप इन अ केज. शटअप म्हणजे बंद असणे, इन अ केज म्हणजे पिंजऱ्यामध्ये. कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये बंद असणं आवडत नाही. आपल्याला तरी आवडतं का बरं? आपल्याला जर घरामध्ये आपल्या पालकांनी बांधून ठेवलं, घराच्या बाहेर निघायचं नाही म्हटलं, तर आपल्याला कसं तरी होतं, आहे की नाही? आपल्याला ते आवडत नाही. तसं पक्षाला सुद्धा पिंजऱ्यात बांधून ठेवलेले किंवा बंद केलेलं आवडत नाही. नेक्स्ट लाईन, द नायटिंगेल बिगॅन टू प्लीड. मग आता ह्या बुलबुल पक्षाला जसं काय त्या सरदाराने बंद करून ठेवलं, तसा तो कासावीस झाला आणि तो विनंती करू लागला. प्लीड, PLEAD, प्लीड म्हणजे विनंती करणे, रिक्वेस्ट करणे. सुरुवात केली त्याने की मालक, मला काय करा, या पिंजऱ्यातून बाहेर काढा. मी हवी ती तुम्हाला मदत करेल, पण तुम्ही या पिंजऱ्यातून मला बाहेर काढा. पुढची वर काय म्हणतो बघा, तो कशी विनंती करतो. प्लीज सेट मी फ्री. प्लीज म्हणजे कृपया, सेट मी फ्री म्हणजे मला मोकळं करा, या पिंजऱ्यातून मोकळं सोडा मला. इफ यू लेट मी गो, जर तुम्ही मला या पिंजऱ्यातून जाऊ दिलं, आय विल टेल यू, मी तुम्हाला सांगेल, द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. सिक्रेट ऑफ हॅपीनेस सांगेल मी तुम्हाला. सिक्रेट म्हणजे रहस्य आणि हॅपीनेस म्हणजे आनंद. तर मी तुम्हाला आनंदाचं रहस्य सांगेल. आनंदी राहण्यासाठी काय करायला पाहिजे हे गुपित मला माहीत आहे. तर हे रहस्य मी तुम्हाला काय करेल, सांगेल. पण कधी? जर तुम्ही मला या पिंजऱ्यातून सोडून दिलं तर. नेक्स्ट लाईन, द नोबल मॅन वॉज रिच बट नॉट हॅपी. हा नोबलमॅन कसा होता? रिच, RICH, रिच म्हणजे श्रीमंत होता, पण नॉट हॅपी, परंतु तो काही आनंदी नव्हता. बघा, सर्वांकडे पैसे असले म्हणजे प्रत्येकजण आनंदी असेलच असं नाही, त्यांच्या मागं दुःखही असतं, आहे की नाही? मग तसा हा सरदार श्रीमंत होता, पण त्याच्याकडे आनंद हा प्रकार नव्हता. नेक्स्ट, ही वॉन्टेड टू नो, त्याला जाणून घ्यायचं आहे. ही वॉन्ट म्हणजे इच्छा असणे, टू नो म्हणजे जाणून घेणे, माहीत करणे. द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, काय जाणून घ्यायची त्याची इच्छा आहे, की ह्या आनंदाचं काय रहस्य आहे, कोणत्या गोष्टीमुळं मला आनंद मिळेल, हे त्याला जाणून घेण्याची इच्छा झाली. सो ही लेट द बर्ड गो, आणि म्हणून त्यानं त्या पक्षाला काय केलं, जाऊ दिलं, त्याला त्या पिंजऱ्यातून मुक्त केलं, त्याला सोडून दिलं. आता पक्षी काय म्हणतोय बघा, लिसन, ऐक. सेड द नायटिंगेल, सेड म्हणजे म्हणाला, नायटिंगेल म्हणजे तो बुलबुल पक्षी. काय म्हणतो, ऐक, दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, हे या आनंदाचं काय आहे, रहस्य आहे. दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. ऐक, ऐक सरदारा, श्रीमंत माणसा, ऐक की रहस्य काय आहे. नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क,
बघा तो काय सांगतो आनंदाचं रहस्य एक नंबर सांगतो की नेव्हर क्राय. नेव्हर म्हणजे कधीच नको, क्राय म्हणजे ओरडू रडू रडू नकोस तू. ओव्हर स्पिल्ड मिल्क, जर दूध ओतू गेलं तर त्यावर तू रडू नकोस, त्यावर तू आक्रोश करू नको, त्यावर तू दुःख घेऊ नकोस, दुःख तू मानू नको. अँड नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स, आणि तू अशा निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवू नको. ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे आणि आयडल म्हणजे निरर्थक, वर्ड्स म्हणजे शब्द. तर निरर्थक शब्दांवर तू विश्वास ठेवू नको. आणि एखादी गोष्ट नुकसान झालेले तर त्याच्यावरती तू रडत बसू नको. तर अशा दोन गोष्टी, दोन कानमंत्र हा पक्षी काय करतो, बुलबुल पक्षी त्या सरदाराला सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर काय बघा पुढं, द नाइटिंगेल फ्लीव अ लिटिल हायर अँड सेड, द नोबलमॅन डिड नॉट थिंक मच ऑफ द सिक्रेट. नोबलमॅन डिड नॉट थिंक, त्या नोबलमॅननी कधीच विचार केला नव्हता. मच ऑफ द सिक्रेट म्हणजे आनंदाचं हे रहस्य असेल यावर त्यानं कधीही विचार केला नव्हता. आणि म्हणून तो काय म्हणतो, दिस इज जस्ट सिली पीस ऑफ ॲडवाईस, ही एक्सक्लेम्ड. तो उद्गारला. कोण? तो नोबलमॅन उद्गारला, म्हणाला. काय म्हणाला? दिस इज जस्ट सिली पीस ऑफ ॲडवाईस. अरे मला तू काय गंडवतो का? हा तर एक मूर्ख सल्ला झाला. आताच्या दोन गोष्टी तू मला सांगितल्या ना, ज्या बदल्यामध्ये मी तुला सोडून दिलेलं आहे, आणि तू मला सांगितलं की मी काय करणार आहे, आनंदाचं रहस्य तुला सांगणार आहे. आणि हा आनंदाचं रहस्य आहे का, हे तर तू मला मूर्ख सल्ला दिला आहेस. नेक्स्ट लाईन, द नाइटिंगेल फ्लीव अ लिटिल हायर. मग तो बुलबुल पक्षी काय झाला, हायर. हायर म्हणजे अधिक उंच, आणि फ्लीव म्हणजे फ्लायचा पास्ट टेन्स, फ्लाय म्हणजे उडणे, आणि फ्लीव म्हणजे उडून गेला, तो उडाला. पक्षी, बुलबुल पक्षी उडाला अधिक उंच, पहिला जेवढा उंच होता त्याच्यापेक्षा अधिक उंच गेला. अँड सेड, आणि उंच गेल्यावर म्हणतो कोण, बुलबुल पक्षी काय म्हणतो बघा, टू बॅड, खूप वाईट. यू लेट मी गो, खूप वाईट झालं, तू मला सोडलं. लेट म्हणजे परवानगी देणे, टू गो म्हणजे जाण्याची. तू मला या पिंजऱ्यातून सोडलं आणि मला असं दूर तुझ्यापासून जाऊ दिलं, हे खूप वाईट गोष्ट झाली. का? आय हॅव रेअर डायमंड्स. बघा बुलबुल पक्षी काय सांगतो, आय हॅव रेअर डायमंड्स. डायमंड्स म्हणजे हिरे, माझ्याकडे हिरे आहेत, आणि ते पण कसले, रेअर. रेअर म्हणजे दुर्मिळ, जे अनमोल आहेत, आहे की नाही, जे कुणालाही सहजासहजी मिळत नाहीत, असे रेअर दुर्मिळ डायमंड्स अंडर माय विंग्ज. अंडर म्हणजे खाली, आणि माय विंग्ज म्हणजे माझे पंख. माझ्या पंखांच्या खाली अनमोल अशा प्रकारचे, दुर्मिळ अशा प्रकारचे हिरे मी ठेवलेले आहेत, आणि तू तर मला आता सोडलं, आहे की नाही. अंडर माय विंग्स नाऊ यू वॉन्ट गेट एनी ऑफ देम. आता माझ्या पंखाखाली जे हिरे आहेत त्यातले तुला काहीच मिळणार नाही. का? तर तू मला सोडून दिलं, हो की नाही. म्हणजे ही खूप वाईट गोष्ट झाली. आता तू जर मला सोडलं नसतं तर माझ्या पंखाखालचे हिरे हे तुला मिळाले असते, पण तू मला सोडून दिलं. आता हे हिरे तुला मिळणार नाहीत, आणि ही खूप बॅड गोष्ट आता घडलेली आहे. मग आता असं ऐकल्यानंतर त्या सरदाराला आनंद होईल का? बघा पुढं, नाऊ द नोबलमॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅपी. आता तो सरदार आहे ना, तो आता काय झाला, व्हेरी अँग्री म्हणजे त्याला खूप राग आला, अँड व्हेरी अनहॅपी, आणि तो आता दुःखी झाला. बघा, उलट त्याला आनंद मिळवायचा होता, पण आता त्या पक्षाचं ऐकलं, आणि ऐकल्यामुळं त्याला उलट काय झालं, राग पण आला आणि दुःख पण झालं. सगळ्या गोष्टी उलट व्हायला लागल्या. काय झाला तो, अनहॅपी. हॅपीच्या विरुद्धार्थी शब्द अनहॅपी. UN हा शब्द जर त्याला प्रिफिक्स लावला तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द होतो. हॅपी म्हणजे आनंदी, अनहॅपी म्हणजे दुःखी. आणि काय म्हणतो बघा तो, ओ नो हाऊ स्टुपिड ऑफ मी. अरे देवा, काय मूर्ख आहे मी. हाऊ स्टुपिड ऑफ मी. स्टुपिड म्हणजे मूर्ख, ऑफ मी काय मूर्ख आहे मी. यू विकेड बर्ड, अरे दुष्ट पक्षा. यू नॅस्टी बर्ड, अरे खोटारड्या पक्षा. नास्टी म्हणजे काय, खोटारडा. वेट, वाट पहा. टिल आय कॅच यू अगेन, थांब, तू आता मी तुला परत पकडेल, मी परत तुला कॅच करेल. ही बिगॅन टू वेल, आणि तो असं त्रागा करत राहिला. वेल म्हणजे काय, आक्रोश करणे, रडणे, त्रागा करणे, ओरडणे. तो ओरडत राहिला, आणि आणखीन तो दुःखी बनत गेला.
त्यानंतर तो नायटिंगेल काय म्हणतो बघा, डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड सेड द नायटिंगेल. नायटिंगेल म्हणतो की अहो सरदार तुम्ही दुःखी नका होऊ. डोंट बी सो अपसेट, अपसेट म्हणजे दुःखी होणे म्हणजेच अनहॅपी होणे. डोंट बी सो अपसेट, एवढं तुम्ही दुःखी होऊ नका. सेड द नायटिंगेल, इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. हा तर काय आहे, एक तुम्हाला सल्ला दिला आहे ना, तर त्याचा एक प्रकार आहे. दॅट इज वाय आय गेव यू अ गुड पीस ऑफ ॲडवाईस. म्हणजे तुम्ही दुःखी का आहेत, ह्या दुःखाचं हे एक कारण आहे. दुःखाचा हा एक प्रकार आहे तुमचा, म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. दॅट इज व्हाय आय गेव यू अ गुड पीस ऑफ ॲडवाईस. म्हणून तर मी तुम्हाला एक चांगला मोलाचा सल्ला दिलेला आहे की यामुळं तुम्ही दुःखी होऊ नका. थिंक ओव्हर इट. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींवर तुम्ही नीट विचार करा. थिंक म्हणजे विचार करणे, ओव्हर इट म्हणजे त्या गोष्टींवर. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, त्या 2 गोष्टींवर तुम्ही चांगला विचार करा. त्यातली पहिली गोष्ट आहे डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. कोणती गोष्ट सांगितली होती, कोणता सल्ला दिला होता त्या नायटिंगेलनी, तर ओतू गेलेल्या सांडलेल्या दुधावर तुम्ही आक्रोश करू नका, त्यावर रडत बसू नका. आहे की नाही, कारण ते दूध सांडलेलं आहे. आता त्यावर रडत बसून काही उपयोग नाही. सांडलेलं दूध, ओतू गेलेलं दूध पुन्हा येणार नाही. मग रडण्यात काय पॉईंट आहे, त्यात दुःख व्यक्त करण्यात, दुःखी होण्यात काहीच पॉईंट नाही. म्हणून तो पक्षी म्हणतो की या पहिल्या गोष्टीवर तू विचार कर. डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. जी गोष्ट होऊन गेली त्याच्यावर तू विचार करू नको, रडत बसू नको. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. आता मी तुझ्यापासून खूप दूर गेलो आहे, तू मला पकडू शकत नाही. यू कांट कॅच मी अगेन. आता तू मला पकडणार नाही, मी तुला सापडणार नाही, मला तू परत पिंजऱ्यात ठेवणार नाही. माझ्या पंखाखाली असलेले डायमंड्स तुला परत मिळणार नाही. एक गोष्ट तुझ्या हातून सुटलेली, त्या गोष्टीवर तू आक्रोश करत बसू नको. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. आता मी तुझ्यापासून खूप दूरवर गेलेलो आहे. यू कांट कॅच मी. तू आता मला पकडू शकत नाहीस. देन व्हाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट. मग तुला जर ही गोष्ट मिळणारी नसेल तर मग तू त्या गोष्टीवर अनहॅपी का बनतोस, तू दुःखी का बनतोस त्या गोष्टीवरती. व्हाय, व्हाय म्हणजे का, मेक युअर सेल्फ, तू स्वतःला का करून घेतोस दुःखी. सेकंडली, हाऊ कॅन अन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स. माझ्यासारख्या सामान्य पक्षाकडं हिरे कसे असतील बरं. सेकंडली म्हणजे दुसरी गोष्ट की माझ्यासारख्या ऑर्डिनरी म्हणजे सर्वसामान्य, बर्ड म्हणजे पक्षी, लाईक मी माझ्यासारखे, आय हॅव डायमंड्स, हॅव म्हणजे असणे, डायमंड्स म्हणजे हिरे, माझ्यासारख्या पक्षाकडं हिरे कसे बरं असतील. अंडर हिज विंग्स पंखामध्ये. दोज वी जस्ट आयडल वर्ड ऑफ माइंड. हे माझे काय होते, एक निरर्थक शब्द होते. या गोष्टीवर तू किती विश्वास ठेवायला पाहिजे होता, हे तुला कळायला पाहिजे होतं की नाही. इट इज अ मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड. तर ही तुझी एक चूक आहे की तू अशा गोष्टींवर विश्वास ठेवलेला आहे. यूज माय बिट्स ऑफ ॲडवाईस. काय कर, मी जे तुला 2 सल्ले दिलेले आहेत ना, तर त्या सल्ल्यांचा वापर तू तुझ्या जीवनामध्ये कर. अँड बी हॅपी. आणि तू नेहमी आनंदी राहा. फार वेल म्हणजे तुला खूप खूप शुभेच्छा. तू नेहमी आनंदी राहावा याच्यासाठी. द नोबलमेन वॉच्ड ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. आणि तो नोबलमेन त्या पक्षाकडं पाहतच राहिला जोपर्यंत तो दिसेनासा होतोय तोपर्यंत. आणि पक्षी खूप दूर उडून गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्टोरीमधून आपण 2 सल्ले त्या सरदाराला नाही दिले, तर ते सल्ले आपल्याला दिले आहेत. यातून आपण असा सल्ला घ्यायचा की आपण आपल्या हातून जी गोष्ट होऊन गेलेली त्यावर रडत बसायचं नाही आणि कोणत्याही निरर्थक गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही. एवढंच आपल्या जीवनात ठेवलं तर आपण नक्कीच आनंदी बनू. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही स्टोरी या ठिकाणी संपलेली आहे. जर ही स्टोरी तुम्हाला आवडलेली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर काळजीपूर्वक ही स्टोरी ऐका आणि काय प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे. तर चला मग आज आपण या ठिकाणी थांबूया. बाय बाय. गॉड ब्लेस यू. थँक यू व्हेरी मच.